रेडिओ साहजी आवृत्ती आणि आपण ऐकत आहात 90.8 FM अपना नागपूरचा पहिला कम्युनिटी रेडिओ स्टेशन। बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मी यांचा सर्वात महत्त्वाचा उत्सव असते। तर आज आपण बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते या विषयावर बोलू आणि आपण गौतम बुद्ध यांचा जीवनाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर आज महानागरत्न सर आपल्याशी संवाद साधणार आहेत। हॅलो सर। हॅलो सर, सर्वात आधी तर आपला ऑडियन्सेसला सांगा की बुद्ध पौर्णिमा हे का साजरी केली जाते। बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यामागे एकूण 3 घटना कारणीभूत आहेत। त्यापैकी पहिली घटना ही आहे की या दिवशी भगवान तथागतांचा जन्म झाला किंवा ज्याला आपण बोधिसत्व म्हणतो, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, ही पहिली घटना आहे। दुसरी घटना ही आहे की याच दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, बुद्धत्वाचा त्यांनी लाभ केला। आणि तिसरी घटना ही आहे की याच वैशाख पौर्णिमेला त्यांना महापरिनिर्वाणाचा लाभ केला। आणि अशामुळे या 3 घटना या एकाच दिवशी घडलेल्या आहेत, म्हणून याला त्रिपावन पौर्णिमासुद्धा म्हणतात। म्हणजे वैशाख पौर्णिमा ही या पद्धतीने 3 घटनांमुळे साजरी केली जाते आणि म्हणून ही एक पवित्र पौर्णिमा समजली जाते की जन्म, बुद्धत्व आणि महापरिनिर्वाण या वैशाख पौर्णिमेलाच झालेल्या घटना आहेत भगवंताच्या काळातील। अच्छा, ओके सर। आणि हा जो बुद्ध म्हणजे काय असते नक्की आणि सिद्धार्थ गौतमाला हे बुद्ध नाव कसे पडले? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बुद्ध हा जो शब्द आहे तो कुठल्या व्यक्तीला दिला गेलेला शब्द नाही, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे। बुद्ध हा शब्द जो आहे तो एनलाइटनमेंट याच्याशी संबंधित आहे आणि म्हणून बुद्ध या शब्दाच्या बाबतीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जे पालीमध्ये सांगितलं गेलेलं आहे। पालीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सच्चा नीती बोधेत्वा ती बुद्धो, म्हणजे याचा अर्थ हा होतो की सत्याचा बोध केला, या अर्थाने बुद्ध हा शब्द वापरला गेलेला आहे। म्हणून आपण पाहतो की त्रिपिटकामध्ये जो बुद्ध हा शब्द वापरलेला आहे तर तो नावाच्या समोर वापरला गेलेला आहे। जसं आपण सिद्धार्थ गौतम बुद्ध, सिखी बुद्ध, विपस्सी बुद्ध, अनोमदस्सी बुद्ध किंवा ककुसंद बुद्ध असा शब्दप्रयोग आपण वापरतो। म्हणजे याचा अर्थ सोप्या शब्दात बोलायचं झालं तर ती एक प्रकारची त्यांची डिग्री आहे। मग कशामुळे ही डिग्री प्राप्त झाली तर त्यांनी सत्याचा बोध केला म्हणून त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे। मग सत्य म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला थोडं चिंतन करण्याची गरज आहे। तर पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये आणि अलीकडच्याही काळामध्ये सत्य हा शब्द जो आहे तो विचारात घेणं गरजेचं असते। तर भगवंताच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये काही धारणा असतात किंवा काही मान्यता असतात, तर त्यापैकी काही धारणांना आपण विचारात घेऊ। सविस्तर सगळ्या धारणांवर या ठिकाणी मी बोलणार नाही। तशा तर भगवंताच्या काळामध्ये एकूण 62 किंवा 62 प्रकारच्या मिथ्या धारणा होत्या, ज्याचं लोक चिंतन करायचे किंवा त्याच्यावर उपदेश करायचे किंवा त्याचं पालन करायचे। याच्यामधील आपण काही प्रमुख धारणा लक्षात घेऊया। तर त्यापैकी पहिली धारणा ही होती की जेही आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख उत्पन्न होते ते ईश्वर निर्मित आहे। म्हणजे याला जबाबदार कोणती गोष्ट आहे तर ईश्वर ही गोष्ट जबाबदार आहे, परमेश्वर ही गोष्ट जबाबदार आहे, किंवा अशी काहीतरी अलौकिक शक्ती, पारलौकिक शक्ती की ज्या शक्तीच्या प्रभावाने आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येत असतात, चांगले किंवा वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येत असतात, चांगल्या किंवा वाईट घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात। तर अशी एक मान्यता त्या काळामध्ये सुद्धा प्रचलित होती, आजही ती प्रचलित आहे। या मान्यतेमुळे काय झालं, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती किंवा धार्मिक कर्मकांड याचा विकास त्या काळामध्ये झाला होता। यामध्ये प्रमुख गोष्ट होती बलिप्रथा। म्हणजे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्राणीमात्रांची बली द्यायचे। कोणी म्हणजे बैलाची द्यायचे, गाईची द्यायचे किंवा कोंबड्याची द्यायचे, बकऱ्याची द्यायचे किंवा घोड्यांची, हत्यांची सुद्धा बली लोक द्यायचे त्या काळात, जुन्या काळामध्ये। तर ते सर्व ईश्वराच्या श्रद्धेमुळे होतं का ईश्वराचा कोप होऊ नये म्हणून त्याला काहीतरी आपण दिलं पाहिजे, ईश्वराला प्रसन्न करायचं आहे म्हणून त्याला काहीतरी दिलं पाहिजे। कारण काय तर ईश्वराच्या शक्तीने आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येतात, ही एक मान्यता होती। पण भगवान तथागतांनी त्या काळामध्ये हे सांगितलं का ही मान्यता खोटी आहे, निराधार आहे आणि मनुष्याचं आणि प्राणीमात्रांचं नुकसान करणारी आहे।
ही पहिली भगवान तथागतांची महत्त्वाची भूमिका होती. दुसरी गोष्ट ही होती, दुसरी मान्यता अशी होती की जेही आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख उत्पन्न होते ते सर्व दैव निर्मित आहे किंवा नशीब निर्मित आहे. आपल्या नशिबात जे असेल ते आपल्याला भेटेल अशी मान्यता त्या काळामध्ये प्रचलित होती. आणि याच्यामुळे काय झालं, पुरोहितशाहीचा उगम झाला की पुरोहित लोक जे निर्माण झाले तर ते पुरोहित किंवा आपण ज्याला पंडे, पुजारी, ब्राह्मण वगैरे म्हणतो, या लोकांचा सुडसुडाट त्या काळामध्ये होता. मग हे लोक लोकांना शिकवायचे, सांगायचे का तुमच्या दैवामध्ये अशी गोष्ट आहे, ते तुम्हाला बदलायची असेल तर या प्रकारचं कर्मकांड तुम्हाला करावं लागेल. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मकांडांची त्यावेळेस मग एक रचना झाली आणि ते कर्मकांड लोकांकडून करवून घ्यायचे की जेणेकरून तुमच्या कर्माचा किंवा पूर्वकर्माचा किंवा तुमच्या नशिबात असणाऱ्या दुःखद घटनेचा नाश होण्यासाठी. नशीब याची जी मान्यता होती तर त्या मान्यतेमुळे लोकांची अशी भावना होती की आपल्या जीवनात जे सुख आणि दुःख येतात ते दैवाने किंवा नशिबाने वगैरे येतात आणि ते मग दूर होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कर्मकांड काही लोक करत होते आणि त्या कर्मकांडांचे लोक अधीन होते. तर ही जी मान्यता आहे ही भगवान तथागतांनी त्यावेळेस काय केली, खोडून काढली किंवा त्यांनी म्हटलं की असं दैव आणि नशिबाचं असं काही नसते सुखदुःख येण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची ही होती ज्याला अहेतुकवाद म्हणतात, म्हणजे पालीमध्ये त्याला अहेतुकवाद म्हणतात. तर त्याचा अर्थ हा होतो की कोणतंही सुखदुःख जे जीवनात येत आहे ते आपोआप येत आहे, त्याला कुठल्या प्रकारचं कारण नाही, ते अकारणच येत आहे. यायचं असेल तर येईल, नाही यायचं असेल तर नाही येईल. तर ही एक मानसिकता त्या काळामध्ये प्रचलित. त्याच्यामुळे मग लोक काय करायचे की बाबा जीवनामध्ये सुखदुःख तर येणारच आहे, मग खा प्या मौज मजा करा, उद्या कोणी पाहिलेलं आहे नाही का, जे आहे ते आजच सगळं भोगून घ्या. तर अशा मानसिकतेमध्ये लोक भौतिकवादी किंवा इहवादी जीवनयापन करायचे. तर भगवान तथागतांनी त्याला सुद्धा विरोध केला आणि म्हटलं की हे काही उत्तम जीवन नाही, श्रेष्ठ जीवन नाही. मग भगवान तथागतांनी काय शोधलं, जे सत्य आपण शोधलं म्हणतो भगवंताने, तर ते काय शोधलं, तर भगवान तथागताने हे स्पष्ट शब्दात सांगितलं का सुखदुःखाचा निर्माण करता ईश्वर नाही, सुखदुःखाचा निर्माण करता दैव किंवा नशीब नाही, आणि सुखदुःख हे आपोआप येत नाही. मग सुखदुःख कसं येते तर ते प्रतीत्य समुत्पन्न आहे. म्हणजे हेतू आणि प्रत्यय जर असले तर सुख किंवा दुःख उत्पन्न होते आणि ते हेतू प्रत्यय जर नसतील तर सुख दुःख उत्पन्न होत नाही. तर भगवान तथागतांनी ही एक जी गोष्ट जाणली त्यालाच बुद्धत्व म्हणतात. म्हणजे इमस्मिंग सती इदंग होती, इमस्मिंग असती इदंग नव्हती. म्हणजे हे असल्यामुळे हे होते आणि हे जर नसेल तर हे होत नाही. मग भगवान तथागतांनी सांगितलं की आपल्या शरीराच्या आतमध्ये जे सुखदुःख उत्पन्न होतात किंवा बाह्य जगामध्ये अनेक प्रकारच्या घटनांच्या माध्यमाने सुखदुःखांचा आपल्याला अनुभव येतो किंवा जगात जेवढ्याही काही गोष्टी चाललेल्या आहेत तर त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारणं असतात, कारणांची एक शृंखला असते. त्याच्या व्यतिरिक्त जगात कोणतीही गोष्ट घडत नाही. या ठिकाणी कोणतीच घटना, कोणतीच गोष्ट ईश्वर घडवत नाही किंवा आत्मा घडवत नाही किंवा कुठल्या प्रकारे दैव घडवत नाही, नशीब घडवत नाही किंवा आपोआपही घडत नाही. तर त्याच्या मागे कारण मीमांसा असते. आणि हे अतिशय सुंदर सिद्धांत भगवान तथागतांनी सांगितला आणि म्हणून म्हटलेला आहे सत्यानिती बोधित्वाती बुद्धो, या सत्यांचा त्यांनी बोध केला म्हणून त्यांना बुद्ध म्हटलं गेलेलं आहे. नाही तर अगोदर हे सत्य नव्हतं प्रचलित, बुद्धांच्या आधी हे सत्य नव्हतं. लोकांना अशीच धारणा होती की बाबा जे काही घडते असं असं घडते, जे मी सांगितल्याप्रमाणे. तर यामुळे भगवंताला म्हटलेलं आहे बुद्ध. तर जे म्हणून हे सत्य जे आहे ते सांगितले गेलेले आहे. ठीक आहे. आपण जे पंचशील मार्ग म्हणतो त्याच्यातले 5 मुख्य शिकवणी काय आहेत? पंचशील हे भगवान तथागताची प्रमुख शिकवण आहे. तशी भगवान तथागताची शिकवण ही त्रिपिटकामध्ये सांगितली गेलेली आहे, ज्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक आहे. मोठा विषय आहे तो त्रिपिटकाचा, परंतु त्या सूत्रांमध्ये पंचशील ही एक प्रमुख शिकवण आहे. तर पंचशिलामध्ये एकूण 5 तत्व येतात, 5 शील येतात की मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही आणि मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. तर हे जे 5 घटक आहेत किंवा तत्व आहेत तर यांना पंचशील म्हणतात. तर या पंचशिलाचं आपलं एक महत्त्व आहे. कशामुळे महत्त्व आहे? कारण आपण सर्वजण सामाजिक जीवन जगणारे लोक आहोत आणि असं असल्यामुळे समाजामधील जे व्यवहार आहे ते व्यवहार उचितरित्या आणि योग्यरित्या पार पडण्यासाठी पंचशिलाची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे. तर आपण पहिलं शील बघूया. तर पहिल्या शिलामध्ये काय म्हटलेलं आहे की मी हिंसा करणार नाही. याचा अर्थ काय आहे? भगवान तथागतांनी जीविताला किंवा जीवनाला एक महत्त्व दिलेलं आहे. कारण प्रत्येक जीवाला आपलं जिवंत राहणं प्रिय आहे. मग तो मनुष्य असो की अन्य कोणताही प्राणी असो,
कुणालाही असं वाटत नाही की मी मेलो पाहिजे किंवा मला कोणी ठार मारलं पाहिजे. म्हणून भगवान तथागत म्हणतात की जीवित जे आहे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याची आपण हिंसा करू नये. जीवनाला महत्त्व देण्याचा हा विषय आहे. दुसरी गोष्ट जी आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की चोरी करू नये, तर यामागील काय कारण आहे? तर जीवन जगण्यासाठी मनुष्याला आहाराची गरज पडते. कुठलाही प्राणी हा आहाराशिवाय जगू शकत नाही. तर आहार वेगवेगळ्या प्रकारचा असतो. मानसिक आहार असतो, शारीरिक आहार असतो. त्या विस्तारात आपण जरी नाही गेलो, पण एक बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आहारामुळे जीवन चालते. तर आपल्या मनुष्य मात्राच्या जीवनाचा विचार जर केला तर आपण जे काही कष्ट करतो, जे काही मेहनत करतो, जे काही वेगवेगळ्या प्रकारे आपण मानसिक कष्ट करून, शारीरिक कष्ट करून 2 पैसे कमवतो, त्या पैशामुळे आपण भोजनाच्या वस्तू असतील, अंथरूण पांघरुणाच्या वस्तू असतील किंवा अन्य प्रकारच्या वापराच्या वस्तू असतील त्या आपण खरेदी करतो. तर त्या गोष्टी आपल्या उपयोगाच्या असतात. तसेच अन्य लोकसुद्धा त्या गोष्टींचा उपयोग त्यांच्या भल्यासाठी करतात किंवा त्यांना सुख भेटावं म्हणून करतात. जर कोणी त्या गोष्टी चोरल्या तर आपल्याला मनस्ताप येतो, आपल्याला दुःख वाटते, आपल्याला ट्रेस उत्पन्न होतो. आपल्याला वाटते की अरे माझ्या वापराची ही वस्तू आहे, आता परत मला घ्यावी लागेल. जर पैसा नसेल तर आपण ती घेऊ पण नाही शकत. आणि त्याच्यामुळे मग माणसाला खूप मोठा मनस्ताप उत्पन्न होतो. म्हणजे ही पैसा नावाची गोष्ट ही जीवनाला सपोर्ट करणारी गोष्ट आहे. आणि त्या पैशामुळे उत्पन्न होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा खरेदी केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनाला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाचं आपापलं एक जीवन आहे आणि त्याच्या वस्तू त्याच्या परिस्थितीनुसार आहे, पण महत्त्वाच्या आहेत, त्याला प्रिय आहेत, कारण त्याच्या जीवनासाठी आवश्यक असतात त्या. आणि त्या जेव्हा चोरल्या जातात, कोणी त्याची नासधूस करते, हिसकावून नेते, तेव्हा त्या माणसाला जीवनविषयक समस्या निर्माण होऊन जाते आणि म्हणून तो दुःखी होतो. म्हणून भगवान म्हणतात की तुम्हाला दुसऱ्यांना दुःख नाही द्यायचं आहे. जसं जीवन प्रिय आहे तसंच माणसाला जीवन जगण्यासाठी लागणारी साधनं प्रिय आहेत किंवा आवश्यकतेची आहेत आणि म्हणून आपण त्याच्या बाबतीत चोरी करू नये. हा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत आहे. तिसरा महत्त्वाचा सिद्धांत आहे तो व्यभिचाराबद्दल. तर हा सिद्धांत भगवंताने का शिकवला? तर यामागील कारण स्पष्ट आहे की मनुष्याचं जे जीवन आहे ते जे चालत आहे किंवा पुढे सरकत आहे ते वंश परंपरेमुळे पुढे सरकत आहे. प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्या कामभावना असतात तर त्याची पूर्ती होण्यासाठी समाजामध्ये विवाह संस्था किंवा लग्न संस्था विकसित केली गेलेली आहे की जेणेकरून त्यामध्ये आपसी प्रेम राहावं, कुटुंब जोडलं गेलं जावं, कुटुंबामध्ये सुखशांती राहावं, एकाचा दुसऱ्याला मानसिक सपोर्ट, शारीरिक सपोर्ट, भावनिक सपोर्ट प्राप्त व्हावा. तर ही एक अतिशय चांगली कौटुंबिक व्यवस्था निर्माण करण्याचा त्याच्यामध्ये विषय आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये एखादा मनुष्य लग्न होऊनही परस्त्रीकडे जात असेल किंवा एखादी स्त्री लग्न होऊ नये परपुरुषाकडे जर जात असेल समजा, तर याच्यामुळे कुटुंबामध्ये झगडे, भांडणं, कलह, वादविवाद, शक घेणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी तयार होतात आणि त्याच्यामुळे कौटुंबिक शांती जी आहे ती बिघडून जाते. आणि कौटुंबिक शांती बिघडते एवढंच नाही, तर जे मुलं अविवाहित आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यासुद्धा मनावर त्याचा वाईट प्रभाव पडतो, त्यांच्या शिक्षणावर त्यांचा वाईट प्रभाव पडतो, त्यांच्या घडणीवर त्याचा वाईट प्रभाव पडतो. आणि जर त्या नवरा बायकोचा डायव्होर्स झाला, घटस्फोट झाला, तर त्या मुलांचं सांभाळ कोणी नेमका करावा आणि कशा प्रकारे करावा हाही प्रश्न उपस्थित होतो. तर अनेक पद्धतीने व्यभिचार केल्यामुळे दुःख येते आणि हे दुःख होऊ नये म्हणून भगवान तथागताने सांगितलं की कामे सुमिच्छाचारा वेरमणी, का तुम्ही व्यभिचार करू नका. नंतर चौथी गोष्ट भगवंताने सांगितलेली आहे ती म्हणजे खोटं बोलू नका. मग याचा अर्थ काय आहे? खोटं बोलू नका कशासाठी? तर प्रत्येक व्यक्ती हा कम्युनिकेट करतो, संवाद करतो आणि आपले जेवढेही काही व्यवहार पार पडत आहेत जगातले मानवी व्यवहार किंवा पशुपक्ष्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये व्यवहार जो पार पडतात ते संवादामुळे पार पडतात. संवादच असं एकमेव गोष्ट आहे जी दोन माणसांना जोडते. मग हा संवाद बोलण्यातून असू द्या, हा संवाद लिखाणातून असू द्या, की हा संवाद अलीकडच्या काळात आपण मेसेज करणे वगैरे म्हणतो, चॅटिंग करणे म्हणतो, त्याच्यातून असू द्या, पण तो संवाद आहे आणि संवादामुळे माणसांचे व्यवहार पार पडतात. आणि प्रत्येक माणूस व्यवहार पार पडताना असा विश्वास ठेवून राहतो की तो व्यक्ती माझ्यासोबत खरं बोलत आहे. तो असं कधीच म्हणत नाही की तो व्यक्ती मला खोटी माहिती सांगत आहे. प्रत्येकजण असं गृहीत धरतो की तो जे सांगत आहे ते खरंच सांगत आहे आणि त्याच्यातूनच व्यवहार पार पाडले जातात. मग तुमचे आर्थिक व्यवहार असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, कौटुंबिक असू द्या, की साधारण बोलचालीमधले व्यवहार असू द्या, की लहान मुलांमधील खेळण्यातले व्यवहार असू द्या,
प्रत्येक व्यक्ती शब्दांना महत्त्व देतो आणि अशा वेळेस एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल आणि खोटं बोलून दुसऱ्याची फसवणूक करण्याचा उद्देश ठेवत असेल तर यामुळे त्यांचे ते मानवी व्यवहार बिघडतात. आणि ते मानवी व्यवहार बिघडले की त्या मानवी व्यवहार बिघडल्यामुळे त्यांच्यात वैर निर्माण होते, द्वेष निर्माण होते, कलह, भांडणं निर्माण होतात किंवा माझी फसवणूक झाली असं वाटल्यामुळे सॅडनेस, दुःख या गोष्टी निर्माण होतात. म्हणून भगवान तथागताने म्हटलं की नाही, तुम्ही खोटं बोलता कामा नये. तुम्हाला स्वतःला सुखी राहायचं असेल, इतरांना सुखी ठेवायचं असेल तर तुमचा संवाद हा सत्यावर आधारित असला पाहिजे, जे आहे ते बोलण्यावर आधारित असला पाहिजे. आता कधी कधी प्रश्न हा पडतो की प्रत्येकच वेळेस आपण सत्य नाही बोलू शकत. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण चूप राहिलं पाहिजे किंवा वेळेची वाट पाहिली पाहिजे किंवा बोलण्याची आपली पद्धत अशी असली पाहिजे की जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही. तर हे अशी जर आपण काळजी घेतली तर आपला व्यवहार हा चांगला होतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट 4थ्या शीलामध्ये आपल्याला शिकायची असते. आणि 5वं जे शील आहे, व्यसन करू नये, ते अतिशय महत्त्वाचं शील आहे. या 5व्या शीलामध्ये व्यसनाच्या बाबतीत जे बोललं गेलं ते कशासाठी? कारण प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि स्वस्थ राहण्याची इच्छा आहे. कुठल्याही मनुष्याला असं वाटत नाही की आपण बिमार राहावं किंवा आपली बिमारी आपल्यामध्ये विकसित व्हावी. पण जेव्हा आपण व्यसन करतो तर आपल्या आरोग्याला त्याची हानी पोहोचते. आरोग्याला का हानी पोहोचते? कारण आपलं आरोग्य विशिष्ट गोष्टींनी चालत आहे. आपण जे आहारातून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर किंवा फॅट या गोष्टी घेतो त्याच्याने आपलं जीवन चाललं. परंतु दारूमध्ये, गुटख्यामध्ये किंवा तंबाखूमध्ये किंवा अशा कोणत्याही गोष्टीमध्ये हे पोषक घटक नसतात शरीराला साजेचे असणारे. आणि हे पोषक घटक नसल्यामुळे ते घटक जेव्हा आपण आपल्या शरीरात टाकतो आणि सातत्याने घेतो त्याच्यामुळे आपल्या व्यसनाचा जो संबंध आहे ना तो आपल्या आरोग्याशी आहे. तर जे काही आपण व्यसनी अंमली पदार्थ घेतो तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पोषक घटक नसतात का ज्या घटकामुळे आपल्या शरीराला आरोग्य प्राप्त होईल. आणि हे घटक जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तर त्याचा बेसिकली ब्रेनवर वाईट असर पडतो. कशामुळे? कारण ब्रेनचं मेन फंक्शन जे आहे ते शरीराला निरोगी ठेवण्याचं आहे. परंतु व्यसनांमुळे काय होते, त्याच्यावर ताण येतो आणि त्याच्यामुळे गुंगी आल्यासारखं किंवा असं आपल्याला जे वाटतं. लोकांसाठी ते चांगलं वाटू शकते पण ते शरीराच्या दृष्टीनं घातक असते. ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, आपल्यामध्ये बेहोशी निर्माण होते. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय याची जी एक समजदारी असते ती स्मृती भ्रंश झाल्यामुळे किंवा स्मृती नष्ट झाल्यामुळे ते आपल्याला सुचत नाही किंवा समजत नाही. म्हणून दारू पिणारे, व्यसन करणारे जे लोक असतात तर ते कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या स्वतःच्या जीविताची हानी होते आणि इतरांची पण होते. आणि म्हणून हे 5वं जे शील आहे ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या होऊ नयेत, आपल्या जीविताची किंवा इतरांच्या जीविताची हानी होऊ नये म्हणून हा जो विषय आहे तो आवश्यक आहे की व्यक्तीने स्मृतिमान जीवन जगलं पाहिजे, सजगतेने जीवन जगलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये चांगलं काय, वाईट काय हे त्याला ओळखता आलं पाहिजे. जरी जीवनात दुःख आलं तर त्या दुःखावरचा उपाय आपल्याला करता आला पाहिजे. पण जर तो स्मृतिमानच नसेल, जागृतच नसेल तर तो व्यक्ती त्याच्या समस्यांचं उत्तर नाही शोधू शकणार आणि तो आपली तात्पुरती दुःखाची सेन्सेशन किंवा संवेदना दूर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचा सहारा घेईल. परंतु याचा अर्थ हा नाही होईल की त्याची समस्या दूर झालेली आहे. समस्या तर जशी आहे तशीच राहील. अनेक लोक, गरीब लोक असतात, ते दारू पितात, त्यांना ते तात्पुरता विसर पडत असेल परंतु जेव्हा दारू उतरते तेव्हा तर ते जशान तसेच गरीब असतात. त्यांची ती समस्या तर काही दूर झालेली नसते. पण तोच व्यक्ती स्मृतिमान राहिला, सजग राहिला, जागृत राहिला तर तो काहीतरी त्याच्यातून मार्ग काढेल आणि मार्ग काढून स्वतःचं जीवन भलं करेल. तर म्हणून हे व्यसनाधीनता जी आहे ती खूप भयंकर गोष्ट आहे. त्या आरोग्यावर सुद्धा वाईट परिणाम करते, मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करते आणि त्याच्यापेक्षा जे सामाजिक आरोग्य आहे त्याच्यावरही ते वाईट परिणाम करणारी गोष्ट आहे. म्हणून हे जे व्यसन आहे हे दूर राहिलं पाहिजे असं हे 5वं शील भगवंताने सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आपण या 5ही शीलांचा विचार करतो तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या 5ही शीलाचं जर पालन योग्य प्रकारे केलं गेलं, मनुष्य स्वतःच्या इच्छेने या 5ही शीलाचं पालन प्रत्येक व्यक्ती करत असेल, तसं भारतीय संविधानाने तर या 5ही शीलाचं पालन व्हावं म्हणून एक पोलीस यंत्रणा किंवा अशी यंत्रणा तर तयार केलेली आहे. परंतु आपण आपल्या इच्छेने जर या गोष्टीचं व्यवस्थित पालन करायला लागलो तर आपला समाज चांगला बनेल, नीतिमान बनेल आणि लोक एकमेकांना दुःख देणारे बनणार नाहीत. तर इतकी मोठी क्षमता या पंचशिलामध्ये आहे. ओके, ठीक आहे.
आणि जे आपला अष्टांगिक मार्ग आपण म्हणतो तर त्याचे एक्झॅक्टली काय अर्थ असते आणि आपण त्याला आपल्या जीवनात कसं अनुसरण करू शकतो? हां, तर अष्टांग जो मार्ग आहे त्याला खरं तर आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलं जातं. हां. तर आर्य अष्टांगिक मार्ग हा स्वतंत्रतेने तसा सांगितला जात नाही, तर तो 4 आर्य सत्याचा एक भाग आहे. तर म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की भगवान तथागतांनी शिकवलेलं जे 4 आर्य सत्य आहे तर ते थोडक्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर 4 आर्य सत्याचा जो उपदेश आहे तो भगवान तथागताचा प्रथम उपदेश आहे. अच्छा. म्हणजे भगवंताने बुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर इसिपतनाच्या मृगदाय वनामध्ये म्हणजे वाराणसीमध्ये पंचवर्गीय भिक्षूंना जो पहिला धम्मोपदेश केला तर तो 4 आर्य सत्याचा धम्मोपदेश. अच्छा. आणि त्याच्यामध्ये हा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला गेलेला आहे. ओके. तर 4 आर्य सत्य कोणते? तर दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोध गामिनी पटिपद आर्य सत्य. तर असे एकूण 4 आर्य सत्य आहेत. तर दुःख आर्य सत्य म्हणजे काय? तर दुःख आर्य सत्याचा अर्थ हा होतो की आपण शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जेही काही दुःख अनुभव करतो त्याला दुःख म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, ज्या शारीरिक व्याधी असतात ते दुःखच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक व्याधी असतात, मानसिक टेन्शन असते, स्ट्रेस असते, तणाव असते, एन्झायटी असते, फिअर असते, हे सगळे मानसिक दुःख आहेत. आणि सामाजिक दुःख म्हणजे काय? तर एका माणसाने दुसऱ्या माणसाशी व्यवस्थित बोललं नाही, एका माणसाने दुसऱ्या माणसाशी व्यवस्थित वागला नाही, दुःख उत्पन्न होते. म्हणजे अशा प्रकारे व्यक्ती दुःखी आहे. तर हे भगवंताने जाणलं का हे दुःख आहे बाबा, आणि त्या दुःखाची एक पालीमध्ये वेगळ्या भाषेमध्ये डेफिनेशन्स केली, पण आपण आता संक्षेपाने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी समजून घेतो. तर याच्या मागची कारणं काय आहेत? म्हणजे समुदय म्हणजे कारण. तर याच्या मागचं कारण काय? तर भगवान म्हणतात की अविद्या आणि तृष्णा हे याच्या मागचं कारण आहे. बेसिकली ज्याला तृष्णा म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट, अविद्या म्हणजे इग्नोरन्स. तर आपण जेव्हा त्याच्या उत्पत्तीप्रती अज्ञानी आहोत, जे मी थोड्या वेळा आधी सांगितलेलंच आहे, का ईश्वर निर्मित आहे बाबा हे, किंवा दैव निश्चित निर्मित आहे, किंवा आपोआप निर्माण आहे, तर म्हणजे आपण अज्ञान आहे ना त्या बाबतीमध्ये. सत्यानुसार आपण त्याला पाहत नाही की या दुःखाची उत्पत्ती नेमकी काय आहे. अज्ञानी असतो आपण, आणि तृष्णा असते त्या गोष्टीप्रती. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण मी, माझं स्वतःचं असं म्हणत राहतो आपण. आणि तसं म्हणल्यामुळे मग काय होते, दुसरा व्यक्ती दुःखी होऊन जातो किंवा आपण स्वतःही दुःखी होतो त्या गोष्टी दूर झाल्यामुळे, नष्ट झाल्यामुळे. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की आसक्ती किंवा तृष्णा किंवा अज्ञान किंवा अविद्या हे सगळं दुःखाच्या कारणामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे दुःख उत्पन्न होते. आणि नंतर तिसरं आर्य सत्य काय आहे? दुःख निरोध. दुःख निरोध म्हणजे दुःखाचा नाश करणे. मग आता दुःखाचा नाश कसा होईल? जेव्हा दुःखाचे कारण आहेत ते दूर होतील तर दुःखाचा नाश होईल. दुःख हे बाय प्रोडक्ट आहे. कशामुळे? कारणांमुळे. मग दुःख निरोध सुद्धा एक रिझल्ट आहे, परिणाम आहे. कशाचा? ते कारण नष्ट झाले की दुःख निरोध भेटणार. मग दुःख निरोधाचा मार्ग जो आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. दुःख दूर करण्याचा जो मार्ग आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. ठीक आहे. तर या आर्य अष्टांगिक का म्हटलेला आहे त्याला? कारण आर्य हा शब्द काही कुठल्या समुदायाशी संबंधित नाही. आर्य हा शब्द पाली शब्द आहे, अर्य असा शब्द आहे तो. त्याचा अनुवाद मराठीमध्ये, हिंदीमध्ये करताना लोकांनी आर्य असा केलेला आहे. अर्य म्हणजे श्रेष्ठ, अर्य म्हणजे उत्तम असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आर्य याचा अर्थ मग काय झाला? उत्तम, श्रेष्ठ. अष्टांग मार्ग म्हणजे काय झाला? अष्टांग म्हणजे 8 अंगांनी युक्त. मार्ग म्हणजे वे, जगण्याची पद्धत, असा त्याचा अर्थ होतो. तर मग याच्यामध्ये 8 गोष्टी आहेत. तर त्या 8 गोष्टी कोणत्या आहेत? तर सम्यक दृष्टी हा पहिला अंग आहे त्याच्यामध्ये. सम्यक दृष्टीचा अर्थ हा होतो की आपल्याला योग्य नजरिया असला पाहिजे, स्वतःकडे बघण्याचा सुद्धा आणि इतरांकडे बघण्याचा सुद्धा, या जगाकडे बघण्याचा सुद्धा योग्य नजरिया, उचित दृष्टी असली पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींकडे मिथ्या दृष्टीने जर पाहिलं, चुकीच्या दृष्टीने पाहिलं, चुकीच्या नजरियाने पाहिलं तर दुःख येईल. मग उचित दृष्टी काय आहे? सम्यक दृष्टी काय आहे? तर भगवान म्हणतात की गोष्टी प्रतित्य समुत्पन्न आहेत, हेतू आणि कारणांमुळे उत्पन्न आहेत. ते हेतू प्रत्यय दूर झाले की त्या नष्ट होणार आहेत. या उचित दृष्टीने तुम्हाला गोष्टींकडे पाहायचं आहे.
म्हणजे तुम्हाला या दृष्टीने नाही पाहायचं आहे का बाबा रे हे माझ्या जीवनात जे सुखदुःख आलं ईश्वराने निर्माण केलं, आत्म्याने निर्माण केलं, दैवाने नशिबाने आलं, या दृष्टीने तुम्हाला नाही पाहायचं आहे. त्या दृष्टीने तुम्ही पाहाल तर तुम्ही त्याच्यावर उत्तर शोधू शकणार नाही, उपाय करू शकणार नाही. बरोबर. तुम्ही हे पाहिलं पाहिजे की माझ्या जीवनात दुःख आलेलं आहे तर त्याच्या मागे काही नाही काही तर कारण आहे. मग ज्या अर्थी त्याचं कारण आहे ते कारण दूर करण्याचा काही ना काही तर मार्ग असणारच आहे आणि ते दुःख तर माझं दूर होईलच. तर या 4 आर्य सत्याच्या पद्धतीने जेव्हा आपण गोष्टींना पाहतो तर ती झाली सम्यक दृष्टी. ओके. म्हणजे योग्य नजरिया, योग्य प्रकारे पाहण्याची पद्धत. ठीक आहे, त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. आता ही सम्यक दृष्टीमध्ये काही डोळ्यांनी पाहायची गोष्ट नाही आहे, ही आपल्या मनाची दृष्टी असते. म्हणजे मनानं चिंतन करण्याची एक प्रक्रिया आहे. कारण डोळ्यांना तर जे बाहेरचे रूप आहे तेच आपल्याला दिसू शकते, रंग, आकार वगैरे. का हे दिसणार नाही, हे आपल्या मनाची पाहण्याची पद्धत आहे. तर अशा प्रकारे ते सम्यक असेल, चांगली असेल तर ते आपल्या दुःखाच्या मुक्तीसाठी सहाय्यक आहे. दुसरी गोष्ट आहे सम्यक संकल्प. संकल्प याचा अर्थ होतो इच्छा. संकल्प याचा अर्थ होतो इच्छा. आता अलीकडच्या काळामध्ये संकल्प या शब्दाचा अर्थ आहे दृढ निश्चय वगैरे, पण त्या काळामध्ये साधारण अर्थ होता इच्छा वगैरे. तर संकल्प आपले कसे असले पाहिजे, हे कुशल आणि चांगले असले पाहिजे. मग कसे संकल्प, जे मैत्री वाढवणाऱ्या इच्छा आहेत त्या आपल्या मनात असल्या पाहिजे. किंवा निष्काम ज्याला संकल्प म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या मनामध्ये कामना आहेत, पण त्या सगळ्याच कामना बरोबर नाही आहेत. काही कामना चुकीच्या असतात, काही इच्छा चुकीच्या असतात. पण आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की माझ्याकडे काही इच्छा आहेत, त्या काही इच्छा चुकीच्या आहेत आणि ज्या इच्छा आहेत त्या माझ्या चांगल्या असल्या पाहिजे. तर ही एक समज आपल्याकडे पाहिजे. काय एखाद्या मुलाला वाटलं का चला बाबा तो समोरचा व्यक्ती व्यसन करतो, मीही व्यसन केलं पाहिजे, अशी जर त्याला इच्छा जाते, ही चुकीची इच्छा आहे. कारण त्याच्यामुळे त्याचं जसं नुकसान होईल तसं तुझंही नुकसान होईल आज नाही उद्या. तर असं नाही, म्हणजे इच्छा अशी कुशल असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं भलं होते, इतरांचं भलं होते, ही इच्छा. दुसरी गोष्ट मैत्री असली पाहिजे आपल्यामध्ये, मैत्रीचा संकल्प. कारण वैरामुळे, झगड्या भांडणामुळे, कलहामुळे, भांडणांमुळे मनुष्याला त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये कशी मित्रत्व वाढेल ही एक भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. याला म्हणतात सम्यक संकल्प. नंतर तिसरा काय आहे, ज्याला आपण विहिंसा म्हणतो. विहिंसा याचा अर्थ काय होतो, बदल्याची भावना. अनेक लोकांमध्ये बदल्याची भावना असते, ती दूर झाली पाहिजे. यासाठी आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे. का जे लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, तर अशा लोकांना करुणेच्या माध्यमाने एक आपलं मन असलं पाहिजे, माफ करण्याचं मन, क्षमा करण्याचं मन. तर हे असेल तर त्याला म्हणतात सम्यक संकल्प. तर हे सम्यक संकल्प म्हणजे चांगल्या इच्छा, ज्या आपल्यासाठी आणि इतरांसाठी हितकारी आहेत. नंतर आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा या अर्थ आताच मी थोड्या वेळ आधी सांगितलं की आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वाचेचा उपयोग करावा लागतो. आणि असं असल्यामुळे आपली वाचा सम्यक असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. मग चांगल्या वाचेमध्ये कोणत्या गोष्टी असतात, तर आपण खोटं बोलता कामा नये, चुगली चहाडी करता कामा नये, किंवा कठोर बोलणं, शिव्याशाप देणं असा प्रकार त्याच्यात नसावा, आणि व्यर्थ बकवास पण त्याच्यामध्ये नसावी. तर आपली वाचा कशी असली पाहिजे, एक तर आपण खरं बोलावं, मैत्री वाढवणारं बोलावं, मधुर वाणी असली पाहिजे आपली, आणि तथ्यावर आधारित, रिअलिटीवर आधारित, वास्तविकतेवर आधारित आपलं बोलणं असावं. तर अशा पद्धतीने जेव्हा आपलं चांगलं बोलणं राहते तर ते आपलं सम्यक वाचा असते. मग सम्यक कर्मांत काय आहे, तर सम्यक कर्मांत म्हणजे जो आपण आता शीलाचा मार्ग शिकला की मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही. तर हे जे काही 3 शील आहेत जे शरीराशी रिलेटेड आहेत, तर हे सम्यक कर्मांताच्या अंतर्गत येतात. आणि नंतर आहे सम्यक आजीविका. तर सम्यक आजीविकेचा संबंध हा आपल्या उपजीविकेशी संबंधित आहे. जसं आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपजीविका कमवतो. कोणी शेती करून उपजीविका कमवतो, कोणी इंजिनियर बनतो, कोणी डॉक्टर बनतो, कोणी प्राध्यापक बनतो, किंवा कोणी कष्टकरी बनतो. तर प्रत्येक जण जे काही कष्ट करत आहे तो उपजीविका कमवण्यासाठी करत आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात की तुमची उपजीविका कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. तुम्ही चुकीची उपजीविका करता कामा नये. मग चुकीची कोणती उपजीविका आहे, अनेक लोक प्राणीमात्रांची कत्तल करून जीवनयापन करतात. ती मिथ्या उपजीविका, वाईट उपजीविका आहे ती. किंवा काही लोक वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांचा व्यापार करतात, लहान मुलांचा व्यापार करतात, किंवा अंमली पदार्थांचा व्यापार करतात, शस्त्रांचा व्यापार करतात, किंवा अनेक प्रकारच्या शरीरातील अंगांचा व्यापार करतात. तर हे जे आहे अशा प्रकारचे व्यापार, तर यामुळे काय होते
मनुष्य मात्राला हानी पोहोचते. आणि म्हणून असे जे हानिकारक जे व्यापार आहेत, बिझनेस आहेत किंवा कामधंदे आहेत, ते तुम्ही करू नका. कारण याच्यामुळे म्हणजे मानवतेला धोका आहे किंवा अन्य प्राणी मात्रांना धोका आहे. तर मग असे बिझनेस तुम्ही सोडून, असे कामधंदे तुम्ही सोडून सम्यक आणि चांगलं काम करा उपजीविकेसाठी. हा त्याच्या मागाचा उद्देश आहे. कारण उपजीविका तर करावंच लागेल ना माणसाला. पण त्या उपजीविकेमध्ये चांगल्या गोष्टी जर असतील तर त्याच्यामुळे तुमचं पैसा कमवणं इमानदारीने कमवल्यामुळे आनंदही वाटेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचा पैसा जो आहे तो चांगल्या कामातून आल्या तर तुम्हाला समाधान पण राहील. तर हे त्याच्यामध्ये आहे. आणि नंतर आहे सम्यक व्यायाम. तर सम्यक व्यायाम हा जो शब्द आहे तो थोडा मानसिक पातळीवरचे हे या गोष्टी आहेत. सम्यक व्यायाम म्हटल्या मानसिक पातळीवरचं. व्यायाम म्हटल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम पाहतो शारीरिक पातळीवरचा. पण या ठिकाणी तो तसा व्यायाम नाही. इथे आहे की आपल्या मनामध्ये जे काही अकुशल गोष्टी उत्पन्न होतात तर त्या अकुशल गोष्टी उत्पन्न होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे. किंवा अकुशल गोष्टी उत्पन्न असतील आधी ऑलरेडी तर त्या कशा दूर करायच्या याचं चिंतन करणे. किंवा चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये कशा उत्पन्न होतील याचं चिंतन करणे. किंवा चांगल्या गोष्टी आधीच उत्पन्न असतील तर त्यात वाढ कशी होईल, ते जास्त विकसित कसे होतील, तर अशा प्रकारे चिंतन करणे म्हणजे सम्यक व्यायाम. म्हणजे आपल्या माइंडला किंवा मनाला एकदम उत्तम आणि श्रेष्ठ आणि चांगलं बनवण्यासाठी जे चिंतन मनन आपण जे करतो त्याला म्हणतात सम्यक व्यायाम. ठीक आहे. तर ते म्हणजे मेंटल स्टेट आपली चांगली बनवण्याचा उपयोग होतो. नंतर आहे सम्यक स्मृती. तर सम्यक स्मृती याचा अर्थ काय आहे की सम्यक स्मृतीच्या अंतर्गत आपण पाहतो की व्यक्तीला स्मृतिमान बनलं पाहिजे, सजग बनलं पाहिजे, सजगता आपल्यात आली पाहिजे. कारण सजगता किंवा स्मृती अशी एकमेव गोष्ट आहे, आपल्या ब्रेनचं असं फंक्शन आहे माइंडफुलनेस किंवा मेमरी म्हणतो आपण त्याला. त्यामुळे आपल्या शरीरावर कंट्रोल येतो, नियंत्रण येते. आपण नियंत्रित कशामुळे आहो? स्मृतीमुळे आहो, सजगतेमुळे आहो. जसं चिखल पसरलेलं असेल जमिनीवर, आपण लगेच स्मृतिमान बनतो, माइंडफुल बनतो किंवा जाणतो त्या गोष्टी, अरे चिखल आहे, लगेच आपण आपल्या स्वतःच्या शरीरावर कंट्रोल आणतो. चालताना आपले पाय खराब होऊ नये. स्मृती. भगवान काय म्हणतात? तुम्ही स्मृतिमान बना. कशाप्रती स्मृतिमान बनायचं आहे? मग या ठिकाणी आपल्या शरीराप्रती, शरीराच्या ऍक्टिव्हिटीज प्रती तुम्हाला स्मृतिमान बनायचं आहे. नंतर दुसरी गोष्ट काय? आपल्या संवेदनांप्रती. कारण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना शरीरामध्ये अनुभव करतो, तर त्याप्रती सुद्धा आपल्याला स्मृतिमान बनायचं आहे. आणि नंतर आपण बनायचं आहे चित्ताप्रती. आपलं माइंड काय, आपल्या डोक्यामध्ये विचार चालले, वितर्क चालले, चिंतन चाललं, याच्याप्रती पण स्मृतिमान बनायचं आहे की ते बरोबर आहे की नाही आहे. ते सुखाकडे घेऊन चाललं का दुःखाकडे घेऊन चाललं, हे बरोबर आपलं स्मृतिमान राहायचं. कारण कंट्रोल ठेवायचा ना आपल्याला त्याला. माइंड कंट्रोल महत्वाचा आहे. माइंड जर तुमचा कंट्रोलमध्ये नसेल तर तुमचा माइंड कोणीकडे तुम्हाला घेऊन जाईल, कोणत्याही विषयात घेऊन जाईल. पण त्याच्यामुळे तुमचंच नुकसान होईल ना. मग त्या मनाला योग्य आणि उचित दिशेने जर तुम्हाला वळवायचं असेल तर तुम्हाला त्याप्रती स्मृतिमान राहावं लागेल. म्हणून भगवंताने म्हटलं का तुम्ही माइंड प्रती किंवा चित्ताप्रती तुम्ही स्मृतिमान राहा. आणि चौथी गोष्ट काय? धर्म. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे चित्ताचे विषय, माइंडचे विषय. आपण माइंडमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे विषय जे आणतो त्याला धर्म म्हटलेला आहे. तर सगळेच विषय चांगले राहतील मनात येणारे असं नाही होत. कधी चुकीचे विषय मनामध्ये येऊ शकतात. तर म्हणून तिथे स्मृतिमान राहिलं पाहिजे आपण की अरे माझ्या मनात चुकीचा तर विचार नाही आला, चुकीचा तर विषय नाही आला, हा विषय आहे का बरोबर धर्मानुकूल आहे का, हा विषय चांगला, आणि नसेल तर मग त्याला दूर केलं पाहिजे. तर म्हणून हे स्मृती चारही गोष्टीबद्दल पाहिजे. कारण त्या चार गोष्टीने आपलं जीवन बनलेलं आहे, शरीर बनलेलं आहे. कारण आपलं शरीर चारच फील्डमध्ये वर्क करते. एक तर शारीरिक पातळीवर, एक तर संवेदनांच्या पातळीवर म्हणजे भावनिक पातळीवर, किंवा एक तर मनाच्या पातळीवर, आणि एक मनाच्या विषयांच्या पातळीवर. आपल्याकडे चारच गोष्टी आहेत फक्त. तर या चारही गोष्टीप्रती जो व्यक्ती स्मृतिमान बनतो, सजग बनतो, त्याला त्या चारही गोष्टींमधलं योग्य अयोग्य पद्धतशीर समजते, तर तो व्यक्ती दुःखातून मुक्त होतो. आणि चौथी गोष्ट आहे समाधी. समाधी म्हणजे या ठिकाणी चित्ताची एकाग्रता. म्हणजे जो आपला विषय चांगला आहे, कुशल आहे, त्यावर आपण चित्ताची जेव्हा एकाग्रता साध्य करतो तर तेव्हा आपल्याला त्या फील्डमधील ज्ञान प्राप्त होते. जसं उदाहरणादाखल आपण कुठलंही एखादा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी अभ्यास करतो, तर त्यानं अभ्यासामध्ये जर एकाग्रता प्राप्त केली तर त्या अभ्यासाचं त्याला ज्ञान होईल. आणि अभ्यासाचं ज्ञान झाल्यामुळे तो पेपर व्यवस्थित सोडवेल, आणि पेपर व्यवस्थित सोडवल्यामुळे तो चांगल्या मार्काने पास होईल.
आणि चांगल्या मार्गाने पास झाल्यामुळे त्याला नोकरी पाहण्यासाठी त्याची मदत होईल. एकाग्रता किती महत्वाची गोष्ट आहे ते उदाहरणाद्वारे मी सांगितलेलं आहे. तर तशासारखं आपण एकाग्रता जी आहे ती महत्वाची असते दुःखमुक्तीसाठी. तर म्हणून आपण हे 8ही ज्या गोष्टी पाहिल्या, तर या 8ही गोष्टी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, तर या 8ही गोष्टीचा उद्देश जो आहे तो दुःखातून मुक्त होण्यासाठी आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारची दुःख असतात आपल्याला, जे आधीच सांगितलं, शारीरिक दुःख असतात, मानसिक दुःख असतात, सामाजिक दुःख असतात. तर त्याच्यामुळे या 8 पैकी कुठल्या नाही कुठल्या अंगाचा उपयोग करून आपण त्या दुःखातून स्वतःला बाहेर काढतो, मुक्त करतो. म्हणून याचा अर्थ दुःखमुक्ती असा. कारण दुःख ही काही अशी पराप्राकृतिक गोष्ट नाही आहे, ती आपल्या शरीरामध्येच अनुभव केली जाणारी गोष्ट आहे. आणि त्याच दुःखातून आपल्याला या माध्यमाने या मार्गाने बाहेर काढता येते. म्हणून हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे श्रेष्ठ 8 अंगांनी युक्त असणारा जीवन जगण्याचा मार्ग असं याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि जे पारमिता विषयी थोडी माहिती सांगा मला. तर पारमिता हा जो विषय आहे तो विषय अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय आहे. बुद्ध धर्माची एक प्रमुख शिकवण आहे. तर पारमित्यामध्ये एकूण 10 प्रकारच्या गोष्टी येतात. मग पारमिता या शब्दाचा काय अर्थ होतो? तर पारमिता या शब्दाचा अर्थ होतो की पार जाणे. जसं उदाहरणादाखल एखादा व्यक्ती होडीमध्ये बसतो, नावेमध्ये बसतो आणि नदीच्या या तीरावरून त्या तीरावर जातो. तर हे जे त्याचं जे जाणं आहे तर ते त्याला म्हणतो आपण हा पार केलं त्याने, म्हणून त्याला पारमिता म्हणतात. मग इथे काय आहे, 10 पारमिता भगवंतांनी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्याचा सुद्धा अर्थ त्या अर्थाने आहे. तर मग ते कोणत्या कोणत्या पारमिता सांगितल्या तर आपण थोडक्यामध्ये बघूया की दान पारमिता भगवंतांनी सांगितली. मग दान पारमिता कशासाठी आहे तर प्रत्येक व्यक्ती हा कंजूस किंवा एखाद्या वस्तूला माझं असं म्हणणारा राहतो, कंजूस राहतो. एक प्रकारे आपलं काहीच देत नाही तो कोणाला. मग तो त्याची ती कंजूसी किंवा त्याची ती एखाद्या गोष्टीला मी माझं म्हणणारी भावना, मालकीयत गाजवणारी भावना, तर या गोष्टीमुळे काय होते, तो व्यक्ती संग्रह करतो अनेक गोष्टींचा. एकटाच व्यक्ती संग्रह करत जातो, दुसऱ्यांच्या भल्यासाठी तो काही करत नाही किंवा देत नाही. भगवंताने शिकवलं का तुम्ही दान देणारे बनले पाहिजे. म्हणजे जे वंचित आहेत, ज्यांच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत आणि तुमच्याकडे त्या अतिरिक्त आहेत, तर तुम्ही त्यांना देणाऱ्या स्वभावाचे बनले पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्याचंही दुःख दूर झालं पाहिजे. तुम्ही एकटेच त्याचा उपभोग घेऊन काय करणार, तुम्ही दुसऱ्यांनाही ते द्या. आता ही दानाची भावना. तर दानामुळे दान हे वेगवेगळ्या प्रकारे उपयोगामध्ये आणलं जाते. वंचित लोक, दुःखी लोक, त्यांच्या भल्यासाठी दानाचा उपयोग होतो. की चांगल्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे लोककल्याण होते अशा गोष्टींसाठी आपण दान देऊन लोककल्याणासाठी त्याचा उपयोग करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कंजूसी नावाचा जो विकार आहे आपला मानसिक विकार, त्याच्यावर उत्तर किंवा लोभ नावाचा जो मानसिक विकार आहे त्याच्यावर उपाय म्हणून दानाची भावना आहे. म्हणजे या तीरावरून तो पैल तीरावर गेला, म्हणजे लोभातून तो दानाकडे गेला. लोभ ही चुकीची गोष्ट आहे, दान ही चांगली गोष्ट आहे. कारण लोभामुळे व्यक्ती दुःखी बनणार, सामाजिक व्यवस्थेमध्ये दुःख येणार, पण दानामुळे लोकहित होणार असं त्याचा अर्थ आहे. नंतर आहे शील पारमिता. शीलाबद्दल तर मी आधीच सांगितलेलं आहे पंचशीलाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामुळे इथे शीलाबद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. एवढंच आपण म्हणू शकतो का शील काय आहे, आपल्या स्वतःला संयमित करण्याची एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे आपलं जीवन एक कंट्रोल्ड राहील आणि आपलं स्वतःचं आणि इतरांचं भलं होईल, जे आपण पंचशीलाच्या अंतर्गत शिकून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होते, शिलाचं पालन केल्यामुळे जो इंद्रियाचा असंयम असतो तर तो त्याच्यातून दूर होतो. म्हणजे जे चंचलता असते आपली शरीराची, वाचेची, मनाची, त्या चंचलतेवर नियंत्रण आणण्यासाठी शिलाचा मार्ग महत्त्वाचा असतो. ठीक आहे. नंतर आहे तिसरी गोष्ट आहे नैष्कर्म्य. तर नैष्कर्म्य हा जो विषय आहे थोडासा महत्त्वाचा विषय आहे. तर काय होतं, अनेक प्रकारच्या कामना असतात, आपल्या इच्छा आकांक्षा असतात आणि त्या इच्छा आकांक्षांमध्ये आपण गुंतून जातो आणि त्याच्यामध्ये आपण अटॅच होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्यामधल्या त्या कामना कमी होण्याच्या ऐवजी वाढत जातात. जसं उदाहरणादाखल कोणत्या भौतिक वस्तू असेल, आपण त्याचा उपभोग घेतो, आपल्याला त्याच्यामध्ये सुख वाटते आणि नंतर मग आपल्याला ते सुख वाटत असल्यामुळे अरे ही नाही मग मला तेही गोष्ट पाहिजे, ती नाही मला तीही गोष्ट पाहिजे, ती नाही मला तीही गोष्ट पाहिजे. तर याचा काही अंत दिसत नाही. बरोबर.
तर म्हणून भगवान तथागताने सांगितलं का याचा काही अंत नाही या कामनांचा तुमच्या, हा. पण या कामनांना तुम्ही जाणा. मग कामना कशा आहेत? अपसादा दुःखा कामा इति विज्ञान पंडितो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्या तुमच्या कामना आहेत तर हे कसे आहेत? अल्पस्वाद आहे. याचा जो स्वाद जो आहे, आस्वाद आहे, तो थोड्या वेळासाठी आहे, पण जेव्हा त्या दूर होतात तेव्हा तुम्हाला दुःख उत्पन्न होते. तर हे तुम्ही योग्य प्रकारे जाणा आणि तुमच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत, कामना आहेत, त्या तुम्ही लिमिटेड ठेवा, मर्यादित ठेवा. तुम्हाला जेवढं गरजेचं आहे, आवश्यक आहे, तुम्ही तशा पद्धतीने त्याचा विचार करा. अतिरिक्त झालं तर तुम्ही दान द्या, लोकांचंही कल्याण करा त्या माध्यमाने. हां, तर हे त्याच्यामध्ये नैष्कर्म्यामध्ये ही गोष्ट आहे की तुमच्या इच्छांवर तुम्हाला कंट्रोल ठेवता आला पाहिजे आणि तुम्ही निष्काम भावनेने तुम्ही या जगामध्ये जगलं पाहिजे आणि एक अनासक्त भावाने तुम्ही जगलं पाहिजे. म्हणजे आसक्तीकडून हा अनासक्तीकडे जाणारा प्रवास आहे नैष्कर्म्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे वीर्य पारमिता. वीर्य पारमिता याचा अर्थ काय होतो? प्रयत्न. व्यक्तीने प्रयत्नशील असावा, आळशी नसावा, असा त्याचा अर्थ आहे. कारण मानसिक शारीरिक आळसामुळे कुठलंही चांगलं काम आपण करू नाही शकत. म्हणून प्रयत्नवान राहायला, उद्योगी राहायला माणूस, तर तो आपलं भलं करू शकतो, इतरांचं भलं करू शकतो. या अर्थाने वीर्य हा शब्द आलेला आहे. नंतर आहे क्षांती. क्षांती याचा अर्थ होतो क्षमा. कारण जीवन आपण जगत असताना आपल्या जीवनात कोणत्या नाही कोणत्या पद्धतीने दुःख येणारच आहेत. कोणी आपला अपमान करतील किंवा कोणी आपलं काम ऐकणार नाहीत, किंवा कोणी आपलं नुकसान एखादं करतील किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध काही घटना घडेल. तर अशा वेळेस सतत आपल्या मनामध्ये द्वेष बुद्धी जर कायम करत राहिली तर आपण दुःखी होणार आणि आपले व्यवहार पण चांगले नाही राहणार. तर म्हणून भगवान म्हणतात की आपल्यामध्ये एक शांती असली पाहिजे, क्षमा करण्याची क्षमता असली पाहिजे, का आपण क्षमा करू शकलो पाहिजे. छोट्या मोठ्या क्षुल्लकशा गोष्टी असतात त्यांना आपल्याला माफ करता आलं पाहिजे, माफी मागता आली पाहिजे. तर जेव्हा आपण माफी मागणे आणि माफ करणे या गोष्टीचा अवलंब करत जातो तर आपलं मन जे आहे ते वैरापासून, द्वेषापासून, बदल्याच्या भावनेपासून हे दूर होते. म्हणजे या अर्थाने ते शांती आहे. नंतर आहे सत्य. तर सत्याच्या संबंधाने तर मी आधी ऑलरेडी बोललेलोच आहे. ठीक आहे. तर सत्य याचा अर्थ जे सत्य आहे, प्रतित्य समुत्पाद, की सर्व काही हेतू प्रत्ययाने उत्पन्न आहे, त्या गोष्टीवर आपली हे असली पाहिजे, म्हणजे श्रद्धा असली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. त्याला सत्य म्हणतात. आणि जे आपण बोलतो ते सत्यावर आणि तथ्यावर आणि वास्तविकतेवरच आधारित असलं पाहिजे. नाही जर ते वास्तविक त्याला आपण चेक केलं पाहिजे, पडताळून घेतलं पाहिजे का खरंच बाबा माझं सत्य आहे का. नाहीतर लोक सत्य बोलतात तर ते एकमेकांना वाद करण्यासाठी, विवाद करण्यासाठी बोलू शकतात, पण त्याला सत्य नाही म्हणत. तो गलत वापर झाला त्या गोष्टीचा. तर गलत वापर करणे सत्य नाही. सत्याचा अर्थ आहे आपला आणि इतरांचं भलं होण्यासाठी तुम्ही जे बोलता ते सत्य असते. आपलं आणि दुसऱ्यांचं नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर एखादी इन्फॉर्मेशन शेअर करत असाल तर त्याला सत्य नाही म्हटलं जात. ते तर सत्य खतरनाक झालं, ते चुकीचा उपयोग झाला त्याचा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मनामध्ये द्वेष, वैर, विकार ठेवून तुम्ही ते बोलत आहात, म्हणून ते असत्य आहे. सत्य म्हणजे कुशल गोष्ट ठेवून जे बोलतो आपण त्याला सत्य म्हणतात. तर हे सत्याबद्दल तर आपण थोड्या वेळ आधी बोललेलोच आहोत. मग नंतर आहे अधिष्ठान. अधिष्ठान याचा अर्थ काय होतो की आपल्याला कोणतीही गोष्ट संपादन करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ठाम निश्चय करावा लागतो, ठाम निर्धार असावा लागतो. पण आपल्याकडे जर ठाम निर्धार जर नसेल तर आपण ते ध्येय साध्य करू शकत नाही. म्हणून अधिष्ठान आवश्यक आहे. पण एखाद्याचं चित्त चंचल असेल का आता तो एक ठरवतो, नंतर दुसरं ठरवतो, नंतर तिसरं ठरवतो, तो असा जर करेल तर तो कोणत्याच गोष्टीमध्ये तज्ज्ञ नाही बनू शकणार. त्याला ते संपादन नाही होणार, त्याचा गोल, त्याचं ध्येय. आणि म्हणून आपलं ध्येय संपादन करण्यासाठी चंचलता हानिकारक गोष्ट आहे. म्हणून अधिष्ठान, ठामपणा हा महत्वाची गोष्ट आहे. ठामपणामुळे आपण चंचलतेवर विजय मिळवतो, चंचल व्यवहारावर विजय मिळवतो आणि आपलं ध्येय संपादन करतो, म्हणून अधिष्ठान. नंतर आहे प्रज्ञा, प्रज्ञापारमिता. प्रज्ञापारमिता ही फार महत्वाची पारमिता आहे. या सगळ्या पारमितांचा आधार प्रज्ञापारमिता आहे. अष्टांग मार्गाचा आधार प्रज्ञापारमिता आहे, पंचशिलाचा आधार प्रज्ञापारमिता आहे. कारण तुमच्याकडे प्रज्ञाच जर नसेल तर तुम्ही चांगलं काय, योग्य काय ओळखू नाही शकणार. बरोबर. आणि ते जर तुम्ही ओळखू नाही शकलं तर त्याचा गलत उपयोग होऊ शकतो, गलत उपयोग होऊ शकतो या गोष्टींचा. आणि गलत उपयोग होऊ न देण्यासाठी प्रज्ञा आवश्यक असते. प्रत्येक गोष्टीचा गलत उपयोग होऊ शकतो. जसं कोणी दान देतात, आता दान देण्याचा उद्देश हा पवित्र उद्देश आहे, परंतु माझी वाहवाही वाढली पाहिजे, मला लोकांनी ओळखलं पाहिजे किंवा मला असं केलं पाहिजे म्हणून जर कोणी दान, हे काय झालं, प्रज्ञा नसल्यामुळे झालं की नाही. प्रज्ञा नाही म्हणून त्याचा तर गलत अर्थ काढला त्या गोष्टीचा.
जसं आता कोणी कोणी शीलवान असल्यासारखं दाखवतात आणि एकांतामध्ये असल्यावर दुराचारी आणि दुःशील राहतात. तर हे कशामुळे? प्रज्ञा नसल्यामुळे. मग लोक वाटते बापरे हा किती चांगला माणूस आहे, पण तो इंटरनली खरा कदाचित लपून चोरून काहीतरी पापकर्म करत असेल. तर मग ते काय कशामुळे? प्रज्ञा नसल्यामुळे. पण जेव्हा व्यक्तीकडे प्रज्ञा राहते तर तो एकांतामध्ये असो की जनतेमध्ये असो तो त्याच्या शीलाचं पालन करेल किंवा असं. तर हे सगळं प्रज्ञा आवश्यक असते. चांगला आणि वाईट हे जाणणारी शक्ती आपली प्रज्ञा आहे. तर ती असेल तर माणसाचं भलं आहे. मग हे प्रज्ञा कशाचं पलीकडे जाते? अज्ञान, अविद्या. तर त्याचं दूर झाल्यानंतर प्रज्ञा उत्पन्न होते. तर अविद्येकडून प्रज्ञेकडे गेलं पाहिजे, म्हणून त्याला पारमिता म्हटलं. मैत्री तर हा विषय खूप सोपा सरळ विषय आहे की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या द्वेष आणि कलहाच्या गोष्टी आहेत, त्या दूर करण्यासाठी मैत्री आवश्यक आहे. जसं आपल्याला आपले सुख प्रिय आहेत तसेच इतरांनाही इतरांचे सुख प्रिय आहेत. जसे आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे तसं इतरांनाही इतरांच्या गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे. तर या समजदारीमधून मैत्री भावना विकसित होते. का जसं मला माझं भलं झालं पाहिजे असं वाटतं तसं इतरांचंही भलं होणं गरजेचं आहे. हा जो भाव आहे तो मैत्रीचा भाव आहे. तर याच्यामुळे द्वेष बुद्धी जी आहे ती दूर होते. म्हणून मैत्री महत्वाची आहे. आणि उपेक्षा हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण कसं असते, मानवी जीवन आपण जेव्हा जगत आहोत तर प्रत्येकच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही आहेत. कधी प्रिय गोष्टी येतील जीवनात, कधी अप्रिय गोष्टी येतील, कधी चांगल्याही गोष्टी येतील, कधी खराबही गोष्टी येतील. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं माइंड डायव्हर्ट होऊ शकते. म्हणून उपेक्षा भाव असला पाहिजे, समतेचा भाव असला पाहिजे, समतोल भाव असला पाहिजे. का जीवन म्हटल्यावर चांगल्या वाईट गोष्टी येतात, चांगले वाईट अनुभव येतात, प्रिय अप्रिय गोष्टी येतात, पण तरीही आपलं मन जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर ठाम ठेवता आला पाहिजे. का बाबा रे हे कुशल गोष्टी आहेत आणि याच्यानं आपलं आणि इतरांचं भलं होते, तर याच्यावर आपला ठाम विश्वास कायम राहावा. याच्यासाठी उपेक्षा भावना महत्त्वाची आहे. नाहीतर आपण प्रिय गोष्टींमुळे हुरळून गेलो आणि अप्रिय गोष्टीमुळे दुःखी होऊन गेलो तर आपलं माइंड काय होईल? चांगल्या गोष्टीपासून डायव्हर्ट होऊन जाईल आणि आपण चांगल्या गोष्टी संपादन करू शकणार नाही. म्हणून उपेक्षा भावना महत्त्वाची असते. तर उपेक्षा पारमिता जी आहे ती अशा पद्धतीने आपण पाहतो. तर अशा पद्धतीने हे 10 पारमिताचा एक व्यावहारिक जो उपयोग आहे तो मी या ठिकाणी समजावून सांगितलेला आहे. आणि या 10 पारमिताच्या बाबतीमध्ये सविस्तर अशी जी माहिती आहे ती जातक अठ्ठकथांमध्ये आहे. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचे जे पूर्व आयुष्याचे जे अनुभव आहेत त्याच्या माध्यमाने या 10 पारमिता त्यांनी कशा पूर्ण केल्या याचं एक मोठं सोर्स त्रिपिटकामध्ये आहे. त्याच्यामध्ये जवळपास 547 जातक सांगितले गेलेले आहेत. त्याच्या माध्यमाने या पारमिता कधी कधी कशा कशा पूर्ण केल्या याची एक मोठी हिस्ट्री आपल्याकडे आहे. पण आपण त्या गोष्टींचा संक्षेपाने आपल्या व्यवहारात कसा उपयोग करता येईल या उद्देशाने फक्त आपण या ठिकाणी हा विषय बोललेला आहे. ठीक आहे. ठीक सर. ओके सर, निर्वाण प्राप्तीचा मार्ग काय आहे? तर निर्वाण प्राप्ती हा जो विषय आहे तो भगवान बुद्धाच्या धम्मामधील महत्त्वाचा विषय आहे आणि गोल आहे. ते एक प्रकारचं भगवान बुद्धाच्या धम्माचं ते ध्येय आहे. तर निर्वाण या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे आणि आपण तेवढ्या विस्ताराने ती गोष्ट नाही समजून घेऊ शकणार. परंतु निर्वाणाच्या संबंधाने जे भगवंताने जी व्याख्या सांगितली ते आपण बघूया की सब्ब संखार समतो सब्बू पदी पटी निस्सग्गो तनखयो विरागं निरोधं निब्बानंती अशी डेफिनेशन आहे त्याची. म्हणजे सर्व संस्कारांचं शमन होणे, सर्व उपधींचा त्याग करणे आणि तृष्णेचा क्षय करणे, यामुळे जे एक वैराग्य प्राप्त होते, निरोध प्राप्त होतो त्यालाच निब्बान म्हटलेलं आहे. ही जे निब्बानाची डेफिनेशन आहे. परंतु आता हे सर्व सायकोलॉजिकल गोष्टी आहेत या आणि तेवढ्या आपण सविस्तर नाही समजून घेऊ शकत सध्या या सिच्युएशनमध्ये. तर आपण एवढंच म्हणू शकतो का तृष्णेचा क्षय होणे, तृष्णेचा त्याग करणे हे निर्वाण आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे 2 पद्धती असतात. त्यामध्ये एक समत भावना आणि दुसरी आहे विपස්සना भावना. तर समत भावनेला आपण ध्यान सुद्धा म्हणतो आणि विपස්සना. तर या 2 गोष्टीचा अवलंब करून आपण निब्बानाची प्राप्ती करू शकतो. मग समत भावना काय आहे? तर ज्यामध्ये आपण जसं उदाहरण आनापानसतीचं ध्यान आहे, म्हणजे श्वास घेणे श्वास सोडणे याच्याबद्दल सजग राहण्याचं ध्यान आहे. तर त्या माध्यमाने आपण आपल्या चित्ताला आणि शरीराला शांत करतो, एकदम शांत करतो, एकदम शांत करतो. तर जो आपण मनामध्ये शांतीचा अनुभव घेतो ती समत भावना आहे. आणि विपස්සना भावना म्हणजे काय? तर आपल्या मनाद्वारे अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे या प्रकारे जे आपण पाहतो, या प्रकारे आपण जे जाणतो
त्याला विपස්සना म्हणतात. अच्छा. म्हणजे विशेष प्रकारे जाणणं, विशेष प्रकारे पाहणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विशेष प्रकारे म्हणजे कसं, अनित्यादी विशेषती पස්සनंती विपස්සना, म्हणजे अनित्य इत्यादी विशेष प्रकारे पाहणं विपස්සना आहे. तर जेही आपल्या संपर्कात येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा आपल्या शरीरातल्या गोष्टी आहेत त्या अनित्य धर्म आहेत, बदलणाऱ्या आहेत, परिवर्तनशील आहेत, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. ज्या गोष्टी परिवर्तनशील आणि बदल, त्याला मी म्हणलं, माझं स्वतःचं म्हणलं तर दुःख उत्पन्न होईल, ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या अनात्मा आहेत, मी नाही, माझं नाही, माझं स्वतःचं नाही, हे पाहता आलं पाहिजे. तर ते पाहण्याची जी पद्धत आहे आपल्या मनाद्वारे, तर त्याला विपස්සना म्हणतात. म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक पातळीला शांत करणे हा त्याच्यामधला एक घटक आहे. आणि तशा शांततेच्या अवस्थेमध्ये सत्याला सत्यासारखं जाणणे म्हणजे अनित्य, दुःख, अनात्मा या पद्धतीने जाणणे, तर ती विपස්සना आहे. तर जेव्हा आपण या समत आणि विपස්සना आणि समत या मार्गाचा अवलंब करतो, तेव्हा आपण निब्बाणाचा श्रेष्ठ मार्ग किंवा श्रेष्ठ अनुभव प्राप्त करतो. आणि हा निब्बाणाचा अनुभव काय आहे? तृष्णेचा क्षय होणे. पण तृष्णेचा क्षय होणे म्हणजे काय? तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसक्ती असतात, तृष्णा असतात. जसं डोळ्यांना प्रिय रूप पाहिजे, कानाला प्रिय शब्द पाहिजे, नाकाला प्रिय गंध पाहिजे, जिभेला प्रिय रस पाहिजे, चव पाहिजे, किंवा शरीराला प्रिय स्पर्श पाहिजे, मनाला प्रिय चिंतन मनन पाहिजे. तर त्या प्रिय गोष्टींमध्ये आपण गुरफटलेले असतो, गुंतून गेलेले असतो. आणि त्या प्रिय गोष्टी जेव्हा दूर होतात दुःखी होतो, अप्रिय गोष्टी जेव्हा येतात दुःखी होतो आपण. म्हणजे दुःख आलं की नाही, कशामुळे आलं? तृष्णेमुळे आलं. या रूपतृष्णा, शब्दतृष्णा, गंधतृष्णा, रसतृष्णा, स्पर्शतृष्णा, धर्मतृष्णा, या 6 प्रकारच्या तृष्णा असतात. तर याच्यामुळे हे सगळं दुःख आलं. पण जेव्हा आपण आपल्या चित्ताला एकाग्र करतो, शांत करतो, तेव्हा आपल्यामध्ये या गोष्टी राहत नाहीत. कारण तुम्ही एकाग्रतेच्या काळात या गोष्टी कशा राहतील? बरोबर. आणि जेव्हा तुम्ही विपස්සना करता की नाही बाबा, रूप आहे तर ते अनित्य आहे, शब्द आहे तो अनित्य आहे, गंध आहे तो अनित्य आहे, रस आहे तो अनित्य आहे, स्पर्श आहे तो अनित्य आहे, धर्म आहे तो अनित्य आहे. मग जी गोष्ट अनित्य आहे त्याला मी कसं म्हणणार, माझं कसं म्हणणार? कारण ती गोष्ट मी माझं म्हणलं तरी पण ती टिकून राहणारी नाही आहे. तर याला पद्धतशीर पाहिल्याच्या नंतर त्या गोष्टींप्रती मग तृष्णा किंवा आसक्ती, अटॅचमेंट राहत नाही मनामध्ये. आणि अशा प्रकारे आपल्या मनातून जेव्हा अटॅचमेंट दूर होते त्या विषयांप्रतीची, तर तेव्हा आपलं चित्त कसं राहते? शांत राहते, प्रसन्न राहते, शांत राहते, आनंदी राहते. आणि ते अस्थिर नाही राहत. आणि ती तो शांतीचा जो अनुभव आहे तो निब्बाणाचाच एक अनुभव राहते. छोट्या पातळीवरचा का असेना पण तो अनुभव राहते. मग हे जेव्हा एकदम मोठ्या पातळीवर जे सिस्टमॅटिक शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या, तर त्या मोठ्या पातळीवर जेव्हा आपण त्या गोष्टीचा अनुभव करतो तर ती मोठी अवस्था राहते. पण आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये शांततेने जे जगू शकतो आपण, त्याला जरी आपण निब्बाणाची सुरुवातीची अवस्था जरी म्हटलं तरी ती सुखदायकच आहे आपल्यासाठी. कारण तृष्णेचा त्याग आहे त्या ठिकाणी, तृष्णेचा क्षय आहे त्या ठिकाणी. तर तृष्णेचा क्षय करणे म्हणजे निब्बाण. आणि असा क्षय आपण सर्व क्षेत्रात नंतर करतो, पंचस्कंदांच्या बाबतीत, आयतनाच्या बाबतीत, धातूंच्या बाबतीत. तर तेव्हा ते निब्बाणाची मोठी अवस्था असते. पण आपल्या व्यावहारिक पातळीवर आपण एवढं जरी करू शकत राहिलो तरी आपल्यासाठी ते सुखदायक आहे. आणि हे सुख कोणत्या वस्तूमुळे आलेलं नाही, तर आपल्या धम्माच्या पालनामुळे आलेलं सुख आहे, समत आणि विपස්සना भावनेमुळे. आणि म्हणून तो बुद्धाच्या धम्माला म्हणतात की दुःखमुक्तीचा मार्ग आहे. ठीक आहे, तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर सर. ओके सर, फ्युचर बुद्धिझम, भविष्यात बुद्ध धम्माची भावी वाटचाल कशी असेल? वास्तविक पाहता बुद्ध धम्म जो आहे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. तर फ्युचरबद्दल आपण जेव्हा विचार करतो तर आता आपल्याला दिसून पडते की भविष्य जो काळ आहे तो टेक्नॉलॉजी आणि सायंटिफिकतेकडे वळलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आता बुद्धिवादी बनत चाललेला आहे, प्रत्येक व्यक्ती हा सायंटिफिक बनत चाललेला आहे, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपलं जीवन अधिक सुखी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असं असल्यामुळे बुद्ध धर्मातील जे विचार आहेत, बुद्ध धर्मातील जे वचन आहेत, तर ते वचन आपल्याला या अशा युगामध्ये कसे लागू करता येतील याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी स्वतः क्लिनिकल बुद्धिझम हा विषय इस्टॅब्लिश केलेला आहे. यामध्ये बुद्ध धम्माला ॲज अ क्लिनिकली आपण कसं लागू करू शकतो हा त्यामध्ये मी विचार मांडलेला आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार विकसित होत आहेत, स्ट्रेसमुळे, तणावामुळे.
तर ते आपण या मार्गाचा अवलंब करून, भगवंताच्या मार्गाचा अवलंब करून दूर करू शकलो पाहिजे. म्हणजे हे मार्ग केवळ धम्मप्रवचन करण्यासाठी जर आपण उपयोगात आणले तर लोक आपल्या मतानं पालन करतील, नाही करतील. पण असे जर क्लिनिशियन्स निर्माण झाले का जे क्लिनिशियन्स या गोष्टी त्यांच्या समस्या लक्षात घेऊन जर सांगू शकले का बाबा रे तुमची ही समस्या आहे तर मग तुम्ही सम्यक दृष्टी अशा प्रकारे डेव्हलप करा, किंवा त्याच्याकडून त्या तासभरामध्ये करवून घेतलं ते, तर त्याच्यामुळे काय होईल, त्यांना त्या धम्माचा उपयोग दुःखमुक्तीसाठी होईल. तर आपल्याला हे थोडीशी फ्युचरमध्ये जात असताना आपल्याला या भविष्य काळामध्ये ज्या टेक्नॉलॉजीज किंवा जीवनशैली विकसित झालेली आहे तर त्या जीवनशैलीच्या अनुषंगाने आपल्याला धम्माचा प्रचाराने प्रसार करण्याची यंत्रणा आहे ती बदलवण्याची गरज आहे. म्हणजे आता आपण केवळ भाषणबाजी केल्यामुळे लोकांचं भलं होणार नाही आहे, कारण ते आता इंटरनेटच्या माध्यमाने विपुल प्रमाणात माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे. आज लोकांना काय भाषणं ऐकायला जायची गरज नाही आहे. इंटरनेटवर तुम्ही कोणताही शब्द टाकल्याबरोबर बुद्ध धर्मातला लगेच ती तुम्हाला माहिती तुमच्या हातामध्ये येते. तर रीडिंग तर तुम्ही करू शकणार आहात त्याची, पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे का त्याला आपल्या जीवनात आणायचं कसं, शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर ते गोष्ट करायची कशी. तर हे जे प्रॉपर अप्लिकेशन आहे तर ते करण्याची गरज आहे. आणि हे प्रॉपर अप्लिकेशन जे आहे ते आपल्याला सिस्टमॅटिक करायचं आहे, म्हणजे क्लिनिकल बेस करायचं आहे. तर या पद्धतीने आपण फ्युचरमध्ये धम्माचा विचार केला पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे विचार भगवंतांनी सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार सांगितलेले आहेत, तर त्याला आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह पण करावं लागणार आहे. सायंटिफिकली प्रूव्ह करावं लागणार आहे. कारण कसं असते, एखादी गोष्ट सिद्धांत म्हणून मांडली जाणे वेगळी गोष्ट आहे, आणि तो सिद्धांत मानवतेला लागू होतो की नाही ही गोष्ट सांगणे दुसरी गोष्ट आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे आपल्याला बुद्ध धम्म जर बरोबर मानवाच्या भल्याचा असेल तर ते तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करावं लागेल. जसं आपण तिबेटन मोनॅस्ट्रीमध्ये जे दलाई लामांची मोनॅस्ट्री आहे तिथे असे आपण प्रयोग केलेले पाहतो. न्यूरोलॉजिस्ट लोकांनी असे बरेच प्रयोग केले आहेत का ज्याच्या माध्यमाने त्यांनी हे जाणण्याचा प्रयत्न केला की ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपली मेंटल स्टेट आणि फिजिकल स्टेट सुखदायक असते. त्याच्यामुळे काय होईल, जे विद्यार्थी आता अलीकडच्या काळामध्ये फिजिक्स शिकणारे आहेत, केमिस्ट्री आहेत, बायोलॉजी शिकतात, तर या विद्यार्थ्यांना त्या सायंटिफिक गोष्टी जर वाचायला भेटल्या आणि त्याचे जर रिझल्ट्स भेटले तर त्या लोकांची श्रद्धा बुद्धांप्रती वाढेल. त्यांना वाटेल की अरे भगवान बुद्ध सायंटिफिक काहीतरी सांगत आहेत. पण त्याला जर आपण केवळ धर्माच्या दृष्टिकोनातून जर विचार ठेवला तर तो शिकल्या सवरलेल्या आणि विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा मनुष्यासाठी ते मग धार्मिक कर्मकांडासारखा राहील. आणि बुद्ध धम्म हा काय आहे, एज्युकेशन सिस्टम आहे, तो काही रिलिजन नाही आहे, तो काही धर्म नाही आहे. ते प्रशिक्षण आहे, भगवंत तथागतांनी दिलेलं दुःखमुक्तीचं प्रशिक्षण. आणि असं असल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये या प्रकारची वाटचाल करणं गरजेचं आहे की त्यांचे जे सिद्धांत आहे त्याला सायंटिफिक भाषेमध्ये मांडणं, किंवा सायंटिफिक लोकांनी जे सिद्धांत डेव्हलप केलेले आहेत, आईन्स्टाईन असेल, निकोला टेस्ला असेल, किंवा अनेक प्रकारचे सायंटिस्ट जे महान होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या लँग्वेजचा अभ्यास करून आणि त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा अभ्यास करून बुद्ध धर्मातील वचन आणि त्यांचे वचन याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याच्यातली काय समानता आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काही शक्यता आहेत का, तर याची पडताळणी करण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल, येणाऱ्या पिढ्यांना बुद्धांचा विचार हा मानवाच्या दुःखमुक्तीसाठी सहाय्यक होणारा विचार आहे हे समजायला लागेल, पटायला लागेल, आणि ते मग याचा अभ्यास करतील. आणि अभ्यास केल्यामुळे हा धम्म पुढे जाईल. तर हे भविष्यामध्ये अशी वाटचाल होण्याची किंवा केली गेली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही एवढं सुंदर सुंदर वस्तू सांगितली आज आणि खूप छान माहिती दिली त्याच्यासाठी. थँक्यू सर. ओके, धन्यवाद आपल्या सर्वांना.